स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे. आज बघा श्रावण सोमवार आहे. बऱ्याच महिला शिवलीला अमृत पारायणाला बसल्या असतील, पण काही ताई आहेत त्यांना म्हणजे शिवलीला अमृत पारायण करायला जमलं नसेल, समस्या असू शकतात, पण काही हरकत नाही. ज्या ताईंना म्हणजे शिवलीला अमृत पारायण जमलं नसेल तर त्यांनी एक खूप मोठी अशी प्रभावी सेवा आहे शिवलीला अमृत. एवढीच त्याचं पण म्हणजे फळ मिळणार आहे आपल्याला. त्या गोष्टीचा पण आपल्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे आपल्याला बघा मनासारखा म्हणजे ज्या कुमारिका असतील, मुली असतील, तुमच्या मुली असतील, तर त्यांना म्हणजे मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी, फळ मिळण्यासाठी आणि घरातली काही अडीअडचणी असतील त्याच्यासाठी तुम्ही हा 11वा अध्याय बघा. शिवलीला अमृत जे ग्रंथ आहे त्याच्यातला हा 11वा अध्याय. हा 11वा अध्याय म्हणजे खूप म्हणजे असा म्हणजे खूप असं म्हणजे महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे याच्याने म्हणजे वाचल्याने आपल्याला खूप म्हणजे जे आपल्या घरातील काही संकट असतात, समस्या असतात, अडीअडचणी असतात, कोणती मार्ग म्हणजे मार्गी लागणार नाही, तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण महिना म्हणजे जे 5 सोमवार आहेत त्या 5 सोमवार तुम्ही वाचन करू शकता. रोज पण वाचू शकता तुम्ही. हा ग्रंथ पठण करू शकता. फक्त 10-15 मिनटं लागणार आहे. ज्या ताईंना म्हणजे जमत नसेल, बघा काहींची स्पीड कमी असते, काहींना मराठी जमत नसते, म्हणजे वाचण्याची स्पीड, तर त्यांच्यासाठी खूप मस्त असा हा ग्रंथ आहे. छोटासा 11वा अध्याय शिवलीला अमृत पारायण. एवढंच याचं पण म्हणजे फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही करून बघा ही सेवा. आणि तुम्ही संकल्पयुक्त जरी केली की मी हा 5 सोमवार जो 2 सप्टेंबरपर्यंत आजपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे तुम्ही केव्हाही हा ग्रंथ पठण करू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी. पण संध्याकाळी केलं तर अधिक उत्तम आहे आणि सकाळी पण केलं तरी अधिक उत्तम आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही पठण करू शकतात, काही हरकत नाही आहे. पण तुम्ही हा 11वा ग्रंथ आहे हा पठण याचा पण शिवलीला अमृत पारायण एवढंच याचं फळ पण मिळणार आहे आपल्याला. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पठण करायचं आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडी पण पूजा पण शेअर करणार आहे साधी सिंपल पद्धतीने. स्किप न करता पूर्ण बघा. घालायचं आहे आणि मंत्र बोलायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम शिवाय, ओम नमः 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 शिवाय. हे बघा तुमच्याकडे भस्म असेल तर भस्म घ्यायचं आहे आणि 3 बोटं घ्यायचे. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर असं 3 बोटाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम चंदन घ्यायचे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि तुमच्याकडे बेलपत्र असेल तर 108, 11 आणि हे बघा हे बेलपत्र 3 याचं घ्यायचं आहे आणि हा देठ आहे थोडा तोडून घ्यायचा आणि असं वाहून घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि फुलं असतील तर फुलं वाहून घ्या. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओमकडे जे पण फळ असेल ते अर्पण करायचे. मंडल काढून घ्यायचं आहे आपण प्रसाद अर्पण करताना. आता इथं मी रांगोळी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. साखरेचा पण नैवेद्य दाखवून देणार आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि आता आपल्याला याची मूठ व्हायची आहे. आज तांदूळ मूठ
तर आज शिवमूठ म्हणजे तांदूळ मूठ आहे, तर मूठभर आपल्याला तांदूळ घ्यायचे, तुटलेले फुटलेले नको. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने वाहून घ्यायचे तांदूळ मोठे. अशा पद्धती साध्या सिंपल पद्धतीने केले. आणि आता आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आणि इथं बघा पारायणाचं पुस्तक आहे, शिवलेलं अमृत. बघू शकता, दाखवते मी. आपण ठेवलेलं आहे हे बघा, शिवलेलं अमृत. याचं पारायण मी 3 दिवसाचं पारायण करणार आहे. मी आता 3 दिवसाचं पारायण करणार आहे, कारण की मला गुरुचरित्राच्या पारायणाला शुक्रवारी किंवा शनिवारी बसायचं आहे म्हणून. आणि आता आरती करून घेऊ आपण. नाड ब्रह्माडी माळा, विषेकंठ काळा, त्रिनेत्री जाळा, लावण्य सुंदर मसकी वाडा, तेतुनी निर्मळ वाहे जुजुळा. जय देव जय देव जय शिवशंकरा, स्वामी शंकरा, आरती ओ वाढू तुझ कापूर गौरा. जय देव जय कर्पूर गौरा, बोडा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती, स्वप्नांच्या माळा, विद्य बुदेशी विष्णु महेश्वर, अर्धांगी धारा. ओम हर हर महादेव, एकानन चतुरानन, पंचानन राजे, शिव पंचानन राजे. हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन, वृक्षवाहन साजे. ओम हर 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 महादेव. दोय भुज चार चतुर्भुज, दशभुज ते सोहे, शिव दशभुज ते सोहे. 3 रूप निरखत रामा तू अवतरलासी, जगत उद्धारासाठी राया तू पेसी. भक्त बसला खरा तू एकसी, म्हणून शरणाल तुझी आचरणासी. जय देव जय श्री स्वामी समर्थ, आरती वाढू चरणी ठेवण्या माता. मी खूप शॉर्टकटमध्ये म्हणजे आरत्या दाखवल्या, संपूर्ण दाखवू शकली नाही कारण की मोठा व्हिडिओ होतो, म्हणून शॉर्टकटमध्ये सर्व दाखवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने महादेवाची पूजा करून घेतलेली आहे पहिला सोमवार. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. हे बघा, मी बेलाचं पण झाड लावलेलं आहे, बेलपत्र. याच्यातूनच एक बेलपत्र घेतलं होतं आणि अशा पद्धतीने पूजा करून घेतली. पाणी तुपाचा दिवा वगैरे ओवाळून घेतलं. आता पूर्ण श्रावण महिना मी तुपाचा दिवा लावणार आहे बेलाच्या झाडाजवळ. अशी पण लावते, पण पूर्ण महिना पूजा वगैरे करून घेणार आहे बेलाच्या झाडाची. तुमच्याकडे पण असेल बेलाचं झाड तर श्रावण महिन्यात नक्की पूजा करा, तुमचं सर्व चांगलं होईल, सगळ्या समस्या मिटून जातील. श्री स्वामी समर्थ.